महाराष्ट्रात तीव्र उष्णता जाणवणाऱ्या शहरांमध्ये परभणी शहराचा समावेश होतो। जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे। शहरातील गुरुवारी दिनांक 16 एप्रिल रोजी कमाल तापमान 41.5 अंशावर पोहोचले, तर किमान तापमानात देखील वाढ होऊन ते 22.2 अंशावर पोहोचले होते। यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यासह कॉलन्यांमधील रस्ते देखील निर्मनुष्य झाले होते। उन्हापासून बचाव होण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळी व सायंकाळच्या वेळी करण्यावर भर देत आहेत। पुढचे 3 ते 4 उन्हाची तीव्रता कायम अशीच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। परभणी शहरातील स्टेडियम परिसरात आता मी उभा असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज शहरातील तापमान 41.5 अंशावर पोहोचले आहे। त्यामुळे स्टेडियम परिसरात नागरिकांची गर्दी खूपच कमी होती। एरवी गजबजलेला असणारा हा परिसर आज मात्र निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले। शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक दुपारच्या वेळी रसवंतीवर बसून रसाचा स्वाद घेत स्वतःला उन्हापासून थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत। वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। तसेच दुपारी 12 ते 4 वेळेमध्ये नागरिकांनी घराबाहेर शक्यतो बाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी दिवसभर थोडे पाणी पिऊन उन्हाच्या तीव्र तडाख्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। धनंजय दबालेसह सुधीर बोर्डे, परभणी।